2026 मैदान पार पडलेलं आहे. तर आता आपण इथे आयोजक वैभव पाटील आयोजक आहे जाणून घेणार आहोत कसं एक 2 दिवसाचं मैदान पार पडलं काय सांगाल. नमस्ते. आयोजक म्हणण्यापेक्षा सगळं कातर खटाव ग्रामस्थ म्हणला तरी काही हरकत नाही. कारण की आषाढी एकादशी निमित्त कातर खटाव म्हणजे आषाढी एकादशी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आवर्जून सर्वांचं लक्ष राहतं म्हणजे त्या कातर खटावच्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये. तर 2 दिवसाचं नियोजन केलं होतं. पहिल्या दिवशी ओपनचं मैदान, दुसऱ्या दिवशी आदतचं मैदान, दोन्हीही मैदानं सुंदर अशी पार पडली. बऱ्याच बैलगाडी मालकांचं म्हणणं होतं की पहिल्या फाटीला थोडीशी तासत जुळाक आहेत किंवा थोडं उतार आहे फाटीला. बैलगाडी मालकांच्या आग्रहास्तव आपण नवीन फाटी तयार केली. नवीन फाटीला पण सुंदर असा प्रतिसाद पहिल्यांदाच म्हणजे नवीन फाटी असून सुद्धा एवढा सुंदर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी कातर खटाव समस्त ग्रामस्थ कातर खटाव यांच्या वतीनं मी सर्व बैलगाडी मालकांचे मनापासून आभार मानेन की आपण म्हणजे पहिल्यांदाच नवीन फाटी तयार करून सुद्धा मैदानावर पळायच्या अगोदर अगदी दिलेल्या बाईटनुसार तुम्ही त्या बाईटवरती विश्वास ठेवून सगळेजण या मैदानासाठी पळण्यासाठी आला त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. अच्छा, ते 2 दिवसाचं मैदान पार पडायचं कसं तुम्ही डोक्यात घेतलं. दरवर्षी एक मैदान पार पडता म्हणजे काही गोष्टी अडचणी येणार पण 2 दिवसात तुम्ही मैदान अति म्हणजे शांततेत पार पडलं काय हे. त्याच्या मागचं कारण म्हणजे तर हे सगळे समालोचक अखिल भारतीय बैलगाडी संघटना ह्या सर्व माणसांचं म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं नियम तयार केले आणि जे माझ्यासोबत हे सगळे आमचे समालोचक असतील झेंडापंच असतील ह्यांनी एक शिस्त लावली. शिस्त म्हणजे ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये शिस्त फार महत्त्वाची आहे. ह्यांनी लावलेल्या शिस्तीमुळे मैदानाचे गट 10 गट खाली जातात. आज तर 15 गट सोडले का तर आज खांदमळणी असल्यामुळे बैलगाडी मालक लवकर घरी जावे त्यासाठी 15 गट सोडले आणि दिवसासहित फायनल घेतला. मी एकच सांगेन गावच्या वतीने की हे जे सर्व समालोचक असतील झेंडापंच असतील ह्यांनी सुद्धा आम्हाला फार मोठी म्हणजे नवीन फाटी असून सुद्धा अगदी ही फाटी ह्यांनी सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी असू द्या किंवा हे सगळे समालोचक झेंडापंच असतील ह्यांनी सगळ्यांनी फक्त कॅमेरामध्ये फाटी बघितली होती परंतु मन भरून त्यांनी कौतुक केलं मैदानामध्ये की खरंच सुंदर फाटी तयार केली. भले 8 दिवस जरी मला झोप नसेल तरी त्याचं फळ मिळालं असं मला 100% वाटेल. प्रत्येक बैलगाडी मालकांनी म्हणजे आम्ही बॅट वेळ घेतली तर फाटीचं 2 दिवस कौतुक इतकं केलं म्हणजे भरपूर कौतुक केलं आणि त्यांच्यासाठी तुम्ही आता म्हणलं की 8 दिवस सलग मेहनत घेतली. काय सांगाल म्हणजे आता नंदीसाठी तुम्ही एवढं केलं मागच्या वेळेस म्हणलं तर नंदीसाठी तुम्ही केलं काय सांगाल. मी एकच सांगेन की आयोजक असो म्हणजे आयोजन मैदानाचं करताना कुठल्याही गोष्टीचा विचार न करता येणारा बैलगाडी मालक कुठल्याही परिस्थितीत आपल्या इथून नाराज नाही झाला पाहिजे. आम्ही रात्रीसुद्धा गट काढताना मला म्हणजे म्हणत होते की 9 गट काढू परंतु त्यावेळेस विचार केला गट जास्त झाले तरी चालतील परंतु बरेच असे बैलगाडी मालक आहेत गट 5 झाले तरी वेगळाच आनंद आहे. म्हणजे जास्त गट झाले तर जास्त गट विजेता होतील. बक्षीस 8 होती 10 केली आणि शेवटची बक्षीसही जेवढी ठरली होती त्या प्रमाणात दिली. काल तुम्ही सांगितलं होतं की माळकऱ्यांच्याच हातून झेंडा वगैरे चिठ्ठ्या वगैरे काढलेल्या काय सांगाल. मी एकच सांगेन की मैदान हे विठ्ठल केसरी आषाढी एकादशी निमित्त घेतलं होतं. शेवटी आषाढी एकादशी म्हटलं की माळकरी माणसाचा तो मान आहे. नारळ म्हणजे माळ असलेल्याच माणसाकडून दोन्ही आदत ओपन दोन्ही मैदानाचा नारळचं म्हणजे नारळसुद्धा फोडला माळकरी माणसाकडून. सगळे सेमी माळ असणाऱ्या माणसाकडूनच काढले. फायनलचे चिठ्ठ्याही माळ असणाऱ्या माणसाकडूनच काढले. झेंड्याला सुद्धा अनंत बुवा जगदाळे होते माळ असणाऱ्याच माणसाने झेंडा टाकला. आणि विशेषतः की समालोचकांमध्ये माळ नव्हती परंतु म्हणजे जे आमचे विकास सर आहेत म्हणजे अगदी मला वाटतं मी 1 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस माळ घातली मला वाटतं आमचा दोघांचा संपर्क एक 6 वर्षापासून आहे परंतु मला 3 वर्ष झाली. मी माळ घातल्यानंतर मला बुरकवडीच्या मैदानामध्ये सरांनी म्हणजे ते माझ्यापेक्षा मोठे असून ते माझ्या पाया पडले का तर मी माळ घातली होती. त्यावेळेसच मी सरांना बोलवतो सर तुम्ही माळ कधी घालता त्यावेळेस सर म्हणले पाटील वेळ आली की माळ घालेन परंतु माझंच म्हणजे विठ्ठलाची कुठंतरी मला असं वाटतं की 100% विठ्ठलाने त्यांना सांगितलं की तुम्ही माळ घाला आणि आज कुठंतरी एक माळकरी समालोचक म्हणून ही माझ्या आज आमच्या या समस्त ग्रामस्थ कातर खटाव यांच्या आयोजकांना माळकरी समालोचक पण मिळाला. त्यामुळं मला असं वाटतं की
विठ्ठल केसरी पंच सुद्धा माळकरी अगदी शिंदेवाडीचे फळके बुवा म्हणजे हा एक साजच म्हणावा लागेल. जसा घरचा साज असं साज असलेलं मैदान म्हणजे विठ्ठल केसरी मैदान. आणि विशेष म्हणजे वरुण राजाने पण तुमच्यावर कृपा दाखवली. मुळात मी अगोदरच सांगितलं होतं की आई पंढरीच्या वारीला गेली आहे आणि ती जिथं 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 जाईल तिथं तिथं देवाला एकच सांगत होती की फक्त ग्रामस्थांनी घेतलेलं मैदान किंवा त्यामध्ये आयोजक म्हणून स्वतःची मुलं पुढं आहेत तर कुठेही गालबोट न लागता मैदान चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ दे. शेवटी आईच्या आशीर्वादापेक्षा काहीच मोठं नाही आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आईचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. म्हणजे वडील नसले तरी त्यांचा आशीर्वाद वरून आणि इथं आई आहे आईचा आशीर्वाद इथं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचं समन्वय झालं आणि आज त्या आशीर्वादामुळं मी बैलगाडी मालकांना अगोदरच सांगत होतो मंदिरात सुद्धा साकडं घातलं होतं देवा तुझ्या मंदिराला कलर द्यायचा आहे तर तो तुझा तू कलर देऊन घे बोललेलं कुठंतरी असं मला वाटतं सार्थ झालं की देवानं स्वतःच्या मंदिरासाठी जो कलरला म्हणजे जो खर्च येणार होता तो त्यानं सुद्धा पूर्ण करून घेतला. शेवटचा असा प्रश्न आहे की तुम्ही काल म्हणाला की वडिलांच्या म्हणजे आठवणीला एक उजाळा देण्यासाठी उजाळा म्हणचाल तर असं आहे की मदन पाटील किंवा भाऊ पाटील हे आपल्या भागातलं म्हणजे एक चांगलं नाव होतं. आप्पा पाटलांचा वारसा भाऊ पाटलांनी चालवला आणि भाऊ पाटलांचा वारसा मी किंवा आमचे मोठे बंधुराज विक्रम पाटील असतील किंवा अगदी गावातले सर्व सहकारी आम्हाला म्हणजे सहकार्य करणारे जे आमचे सगळे ग्रामस्थ असतील तर म्हणजे पाटील एक आपल्याला एक म्हणजे जुनी शिवाजी महाराजांच्या काळापासून दिलेली पदवी आहे तर तिला कुठं गालबोट नाही लागला पाहिजे. त्यामुळे वडिलांना ह्या बैलगाडी क्षेत्रात वडिलांनी काय काय गमावलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणजे आईला ह्या गोष्टीचा विरोध होता परंतु विरोध असताना सुद्धा वडिलांनी त्यांच्या काळात त्यावेळेस सुनील मोरे खूप लहान होते की त्यावेळेस ते समालोचक होते. म्हणजे वडिलांनी सुद्धा त्यांचा ह्या बैलगाडी क्षेत्रात काळ गाजवला आहे. मग त्यांचा कुठंतरी वारसा चालवा म्हणून आम्ही आपलं हे फक्त आयोजनाचं नियोजन करतो. तात्या फक्त 2 शब्द सांगा काय या मैदानाबद्दल वाटलं तुम्हाला? कसं आहे मैदानाचं घेण्यामागचा उद्देश आपण बघितला तर समाजकार्य आणि समाजकार्याचा मनात ध्यास घेतल्यानंतर काही शक्य होतं हे आज वैभव पाटलांनी दाखवून दिलं. त्याच्या डोक्यात एकच होतं की माझ्या गावात विठ्ठलाचं मंदिर झाल्यानंतर त्या मंदिराचा तो कलर आपण गावात जर बघितलं तर त्या मंदिराला कलरचं काम नाही परंतु त्यांनी एक ध्यास घेतला माझ्या हातून काहीतरी समाजकार्य व्हावं त्या उद्देशानं त्यांनी मैदानाचं आयोजन केलं. त्याला सर्वांनी बैलगाडी मालक असतील आम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि मैदान यशस्वी केलं आणि त्यांच्या या समाजकार्याला आमच्या वतीनं त्यांना सलाम असेल. नक्कीच आयोजकांचे पण खूप आभार. नाही सर नाही सर आधी तुम्ही करता 2 दिवस हे विठ्ठल केसरी मैदान कसं वाटलं एकंदरीत? कसं वाटलं म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी तर पाहिलंच आणि बैलगाडी मालकाला केंद्रबिंदू मानून एक सोशल ॲक्टिव्हिटी कात्रखटावमध्ये होते आणि समाजकार्यामध्ये काम करत असताना बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहीत आहे अडथळे बरेच येतात पण एक लक्षात घ्या अडथळे जरी बरे आले तरी मागं पांडुरंग उभा आहे. ते आज यांच्या मैदानातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या ज्या उद्देश आहे जो उद्देश होता की विठ्ठलाचं मंदिर त्या मंदिराचा जीर्णोद्धार मागील वर्षीपासून आपण करतोय आज यंदा ह्या वर्षी कलर झाला पाहिजे तसं बघायला गेलं तर आपण फक्त काळजी केली काम मात्र पांडुरंगानं पूर्ण करून घेतलं हे आज निदर्शनास आलं. नक्कीच सर. गणेश सर बोलतील 2 गणेश सर काय सांगाल कालचं ओपनचं मैदान पार पडलं आणि आजचं आदतचं मैदान पार पडलं या दोन्ही मैदानाची थोडीशी माहिती द्या. खरं म्हणलं तर कात्रघाटाव म्हणलं की पहिल्यापासून महत्त्वाचं पारंपरिक मैदान कात्रेश्वर देवाचं त्याच्यानंतर जानाई केसरी जानाई यात्रेनिमित्त असतं आणि हे 3 वर्षापासून चाललेली परंपरा विठ्ठल केसरी मैदानाची आणि सगळी मैदानं आमचे मित्र वैभव पाटील यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली किंवा सहकार्याने कारण गावातले लोक सगळं वैभव पाटलांच्या ढकलून देतात की बाबा तू सगळं मैदानाचं बघ काय असेल ते गाडी कमी होती जास्त होत्या बक्षिसाचं काय टेन्शन नाही सगळं नियोजन पाटील करत असतात. तसंच कालचं आणि आजचं बघितलं आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी मला उपस्थित झाली चांगला प्रतिसाद दिला. फाटीची अडचण होती पहिली फाटी डाळाची मोठ्या बैलांना त्रास होत होता वासरं गाड्या फॉलो व्हायच्या बऱ्याचशा त्यामुळं बैलगाडी मालकांचं असं म्हणणं आलं की पाटील रान तुमचं गाड्या येतात मैदान चांगलं उतरत सर पण गाड्या येतात परंतु फाटीचा प्रॉब्लेम म्हणून पाठीमागच्या 8-15 दिवसापासून इथं काम चालू करून दिवसरात्र उभं राहून या ठिकाणी रोलिंग वगैरे सगळं करून सुसज्ज आणि पारदर्शक मैदान आणि सुंदर फाटी
या ठिकाणी कातरघाटावकरांनी संपन्न केली. त्यामुळं मी समस्त कातरघाटाव ग्रामस्थ असतील, लोहे पाटील, विक्रम पाटील सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद दिला. एक नावाला साजेल असं मैदान संपन्न झालं. त्या सर्व बैलगाडी मालकांचं, चालकांचं, चात्यांचं आणि सगळ्यात मोठं अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्राचे अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका सर्वांचा आभार व्यक्त करतो. सुसज्ज आणि सुंदर आणि पारदर्शक आता मैदान संपन्न होते. कुठल्याही प्रकारे पार्सलीट होत नाही, ओळख वशिला काय होत नाही. म्हणजे याच मैदानावर सगळीकडे आता सगळे समालोचक जात असतील. तात्या आहेत, सर आहेत, मोरे सरकार जातात, किरण असे, रणजित, सगळे समालोचक जातात. कुठल्याही प्रकारे आता पार्सलीट होत नाही. त्यामुळे पारदर्शक मैदान होतं आणि सर्वसामान्य बैलगाडी मला कुठंतरी गोलात राहतोय, ह्याचा आनंद मोठा आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला सर्वांना आणि आयोजकांना देखील. आणि पुढच्या वर्षी देखील याच्यापेक्षा अजूनही जोरात मैदान ही पार पडेल ही तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण.